गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. सूर्य आलाय बघा डोक्यावर. 7:30 वाजलेत आणि पाठीमागं पाहू शकता तुम्ही ऊस आपला. आपण आलोय घाण्यात. आज रविवार आहे. शनिवारी आपण काल मोटर चालू ठेवली होती घाण्यात. साधारणतः झाले की 15 दिवस झाले भिजवून. त्यासाठी मोटर चालू ठेवली होती इकडं या मोठ्या तुकड्यावरती ठेवली होती. बघू शकता तुम्ही. आता बहुत चांगला आहे. मग गवत काय सुट्टी देत नाही बघा मला. बघू आज जर वेळ मिळाला तर आपण एक मीरा 71ची पोळी आणून त्याचा कार्यक्रम करू. आपल्याला फलटणला पण जायचं. आपण गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली आपली यामा, ते आणायला पण आपल्याला जायचं आहे. तर आपण आलो होतो. आता म्हणलं मोटर चालू होईल. 7:35ला लाईट येते. ससा ससा पळाला ससा. 7:35ला लाईट येते. तर म्हटलं मोटर चालू करून जावं. त्याच्यानंतर आपल्याला तिकडची पण मोटर चालू करायची. 2 तुकडी राहिलेत आपल्या अजून ऊसाची भिजवायची. काल खोडवा भिजवून झाला आहे. आईनं काल खोडवा भिजवला आपला आणि 1 तुकडं झाले. अजून 2 तुकडी राहिलेत. अजून अर्धा एकर ऊस भिजवायचं. पण ते बंधुराजांचं तिकडं भुईमुग भिजवायचं त्यांनी केलं आहे चालू. विहिरीला पाणी कमी पडलं आहे त्यांच्या. सांगड्यावरती आलेले आहेत. 1-2 तासच चालते. त्यांचं झालं की आपण परत आपली चालू करणार. आपलीत पण जास्त पाणी नाही. आपले ते 2 तुकडी होतील. त्या नळ्यांवरती सोडून चालणार नाही. आपल्याला हातदाऱ्यावर भिजवावं लागेल. त्याच्यानंतर 12-1 वाजता आपल्याला परत फलटणला जायचं आहे. तर बघू कसं होतं नियोजन. लाईट येईल आता. ह्याच्या बारक्या तुकड्यावर चालू आहे पाणी. लाईट काही अजून आली नाही. पण ग्रीनरी वगैरे चांगली काळोखी मेंटेन आहे व्यवस्थित. आपण हे मोठं तुकडं खाली जाऊन बघू. गाडीची चावी घेतो. गाडीला चावी तशीच आहे. खाली जाऊन बघून येऊ किती राहिलं किती नाही. झाली मोटर चालू. 1.5 मिनटं लागतोय. लांबणीच आहे ना, वेळ लागतोय. चला इकडं सेटल सगळं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 साऱ्यांच्यावर लावले. आपण तोपर्यंत खालनं येऊ बघून मोठ्या तुकड्याचं काय झालंय काल. कांदा होतं मित्रांनो इथं. ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं होतं आपण फनपाळी मारून ठेव. फनपाळी मारून ठेवलेली आहे. नांगराची काही गरज नाही. माती भरलेली आहे इथं. असं चाललं तरी 4 इंच पाय खाली जातात. नांगराची काही गरज नव्हती म्हणून म्हणलं फनपाळी मार. कांद्याचंच रान होतं. चांगलं नाही झालं आहे. बघू आता पावसाळ्यात काय नियोजन होतं. शक्यतो आपलं भुईमुगाचं चाललं आहे नियोजन. बघू कसं होतंय पावसाळी भुईमुग. मोटर चालू केली मित्रांनो. आपल्या बंधुरांचा झाला भुईमुग भिजून. त्यांची मोटर बंद केली. आता आपली चालू केली. साधारणतः 11 वाजले. आता नळ्यांनी काय भिजवत नाही. हातदाऱ्यावरती भिजवतो पटपट. 3 वाजता लाईट जाणार आहे. आपल्याला परत जायचं फलटणला. काय केलं पाईपल काढले पण मित्रांनो आणि डायरेक्ट दारच चालू केलं आहे. 12 वाजत आले तर उरकणार नाही. आपलं अजून 1 तुकडं राहिले. पण आपण काय केलं 5-7 साऱ्यावर सोडून दिलं. तिकडच्या 3 साऱ्या टोपण काढून ते भिजवलं होतं. टोपण लावून घेऊ आता आपण. आणि असं चालू केलं आहे पाणी. आता कडेला आलं पाणी चांगलं गरगरीत भिजलं. आणि उंदरं काय बघा आपला साथ सोडा नाही बघा. आता इथं उंदराने उकारले दिसते का. आता हे इकडं उकारले. इकडं माती टाकली. आताच असेल पाणी सोडल्यामुळं इकडं आला. आता कोपऱ्यातल्या सिरीला एक होतं बरं का. बघू काय केलं चांगलं. आता खाली डव झाला आहे. औषध मारायला पाहिजे. हे बघा इकडे किती उकारलं आहे बघा. इथं हे मला वाटते झिंक फॉस्फेट आणावंच लागेल. देशी दारूमध्ये झिंक फॉस्फेट टाकायचं
आणि एका भांड्यात ठेवायचं, त्याच्या वासाने उंदर येतात. झिंक फॉस्फेट केलं की मरून जाते. काय होतं इथं बघा ऊस वाळायला लागला आहे का, बघताय तुम्ही. कार्यक्रमच केला त्यांनी तर. काय अवघड काम आहे, पण होतीच लागली उंदरांची माग. कडचे सरेल चांगलं पाणी आले, भिजली चांगली सरी. इथं काय केलंय, एका ठिकाणी पाणी येतंय तिथं पण तेच कार्यक्रम केलाय उंदरांनी. हे बघा इथून आता पाणी यायला लागलं, उतरायला लागलं खाली. हे बघा इथं किती उकरलं आहे का, हे उकरल्यामुळं पाणी इकडे येतंय. चला इकडचं बंद करून मोठ्या तुकड्यावर लावा. आता मोठ्या तुकड्यावर चालू केलं आता पाणी. काय करू, कडच्या सरी एक लावलेलं आहे कालच्या आबरणी, तेवढी कडच एक सरी काढून घेऊ आणि बाकी राहिलेल्या 10 साऱ्यांच्या सोडून देऊ. 3:30 पर्यंत चांगलं परत गरगरीत भिजल. त्यानंतर मग ते चुलत्यांच्या निडव्यावरती सोडून देऊ पाणी. त्या कडच्या सरीला चाललं आहे पाणी. जरा जाऊन देऊ इकडं, नंतर मग इकडं सोडू सगळीकडं थोडं 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 ॲडजस्ट करून. फलटणला आलोय मित्रांनो आपण गाडी न्यायला. स्टँडवर बसले, जरा मिस्त्री बाहेर गेलेत. कॉलेजचे दिवस आठवले मला. बारामतीला विद्याप्रतिष्ठानला असंच जायचो, बारामतीतून एसटीनेच. 2 वर्ष अपडाऊन केली एसटीने. दिवस आठवले एसटीचे. वाया नाते होते 5 मिनिट. अकलूज प्लॉट क्रमांक 5 परेल. अकलूज प्लॉट क्रमांक 5. नाशिक दहीवडी, नाशिक दहीवडी बस आहे मित्रांनो. निघालोय मित्रांनो आपण आता फलटण वरून बाहेर पडलोय. लोणंद रोडला निघालोय, लोणंदला निघालोय. आणि हा मित्रांनो पालखी मार्ग आहे, त्याच्यामुळे एवढा प्रशस्त दिसतोय बघा. हे 2 लेन, त्याच्यानंतर हा पट्टा 1 मीटर जाण त्याच्या बाहेर इकडं, आणि ते पलीकडे तिथपर्यंत पालखी मार्ग आहे. असा एकदम प्रशस्त रोड आहे. या बाजूला तर डिवायडरला मध्ये झाडं लावलेली आहेत. पालखी मार्ग तो पलीकडचा बहुतेक त्या बाजूने पालखी जाणार. असा एवढा प्रशस्त पालखी रोड आहे. कामं चालू आहेत अजून बऱ्याच ठिकाणी, कामं काय कम्प्लीट झालेली नाहीयेत. या वर्षी तर मुश्किल आहे, पण पुढच्या वर्षापर्यंत पालखीला नवीन मार्ग सापडू शकतो. नवीन रोडनं पालखी जाईल. चला आता आपण निंबोऱ्यापाशी आलेलो आहे. एक अर्धा तास जाईल आपल्याला लोणंदला पोहोचायला, तिथून पुढं घरी. गाडीचं काम एकदम टकाटक झालंय. हा हँडल एक चेंज केला, पहिला फ्लॅट हँडल होता, हा मोठा हँडल टाकलाय. थोडं स्टार्टिंग कॉईल गेली होती ती बदलली, पिकअप कॉईल एक बदलली, त्यामुळे आता गाडी ओके. चला जाऊ घरी. पाणी बघू शकता मित्रांनो, आलंय कडला. मोठं तुकडं पण चांगलं गरगरीत भिजलं. आता परत 15 दिवस काय हे बघू शकतो, पाणी पाणी आहे. आता 2-3 दिवसांना औषधच मारायचं नियोजन करतो. जेवढं जेवढं बाहेरच्या बाजूला आहे गवत, तेवढं औषध मारायला होतं. नाही का पाणी दिसतंय, चकाकतंय. काँग्रेस वगैरे सगळं 2,4-D निराश खातर मारायला होतं. त्याला विशेष संपलं, चांगलं गरगरीत भिजलंय. तर मित्रांनो संपला आता दिवस. 1 तासाभर अंधार पडायला सुरुवात होईल. तर व्हिडिओ आपण इथंच थांबवू आता, कारण आपल्याला जायचं आहे खंडाळला. परत खंडाळवरनं यायला उशीर होणार, अंधार पडणार. मग व्हिडिओ बंद करायला काय आपल्याला जमणार नाही. 1-2 पाठीमागचे व्हिडिओ असंच झाले, बंद करायलाच जमले नाहीत. त्याच्यामुळं आपली गाडी आपण जाऊ आता घरी. इथं आपण गाण्यात आलो होतो. हे सगळं आता वॉल फक्त बंद करायचा. आता रात्रपाळी लाईट आहे,
तर आपल्या चुलत्यांचं दार खोलायचं, आपल्याला आपलं बंद करायचं, मग त्यांच्या खोडव्यावरती चालेल. तर चला मित्रांनो, परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.